नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आपलं माझ्या चॅनलवरती कोकण. सो अमित या चॅनलवरती मित्रांनो आज आहे 2 ऑगस्ट आणि आज आहे संकष्टी आहे. तर आज आणि मुंबईमध्ये ना तर महाआगमन सोहळा लगभग आपण बघाल ना 5 ते 6 गणपती बाप्पांचा आज आगमन सोहळा आहे. परत वर्कशॉप गणेश संकुल तसे चिंचपोकळ या ठिकाणी आगमन सोहळे असणार आहे. आणि मला ना खूप लेट झालं कारण मी होतो गावी सकाळी 9 वाजता निघालो. तर लगभग 5 वाजता घरी आलो आहे. तर आपण बघूया एखादा त्याला मगाशी फोन केला मी, तो म्हटला की एक आगमन सोहळा बाकी आहे, तो म्हणजे सुरतचा विश्वराज. हा तो पण चिंचपोकळीवरनं याचा आगमन सोहळा असणार आहे. मूर्तिकार रेश्माताई खातू यांच्या काकांचा गणपती बाप्पाचा आगमन सोहळा होणार आहे. आपण त्या ठिकाणी चाललो आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. आशा करतो की आपण हा व्हिडिओ पूर्ण बघाल. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की गणपती बाप्पा मोरया. चला गणपती बाप्पा दर्शनाला सुरतच्या विश्वराज. आत्ता आपण पोचलो आहे चिंचपोकळ या ठिकाणी. आपण लगभग 10 मिनटं प्रवास ॲज अ वॉकिंग चाललो ना की आपण कारखान्यामध्ये पोचणार आहे. तर चला पटापट जाऊया कारण ना खूप उशीर झाला आधीच ऑलरेडी. येथून आत गेलं ना आपण का चिंचपोकळ चिंतामणी गणपती बाप्पाचा मंडप आहे, त्या जस्ट बाजूला हा कारखाना आहे. त्याचा गणपती बाप्पाचा आगमन सोहळा. मित्रांनो रांगोळी किती सुंदर आणि छान आहे ना, आपण बघताय खूप छान. बस ना संध्याकाळी 6 वाजता पण क्राऊड ना बघू शकता किती आहे.
मित्रांनो, हा होता सुरतचा विश्वनाथ गणपती बाप्पाचा आगमन सोहळा. एक भव्य दिव्य असा आगमन सोहळा. तर आपण भक्तांची गर्दी बघायला तर खूपच अशी गर्दी होती आणि गणपती बाप्पाचं रूप बघायला आपण देवाकडं बघत राहतो. असं सुंदर आणि छान असं सुरतच्या विश्वनाथ गणपती बाप्पाचं रूप होतं, मनमोहक रूप होतं. मित्रांनो, आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बोला गणपती बाप्पा मोरया.